मग व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले की नाही? कसं आहे सँडविच? आज मी तुम्हाला दाखवणार आहे सँडविच रेसिपी. मी मेघा, आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि व्हिडिओची सुरुवात करताना चहा तर झालाच पाहिजे, कारण मी आहे चहाप्रेमी आणि मला चहा पिल्याशिवाय कोणतीही गोष्ट करावीशी वाटत नाही. त्यामुळे अगोदर चहा ठेवला आणि चहा पिऊन मग व्हिडिओला सुरुवात केली. तर मी आज तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण बटाटे उकडायला ठेवायचे. बटाटे कुकरमध्ये उकडून झाले की ते थोड्या वेळ साईडला ठेवायचे, म्हणजे बटाटे थंड होतात आणि आपल्याला ते सोलता येतात. तोपर्यंत आपण बनवून घेऊया मस्त अशी नारळाची चटणी, जी की सँडविचसोबत खूप छान लागते. आणि ही चटणी नक्की ट्राय करून बघा. पहिल्यांदा घ्यायचं ओलं खोबरं, त्यानंतर घ्यायच्या 5-6 मिरच्या. जसं की तुम्हाला जसं तिखट हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या घ्या. त्यामध्ये 5-7 लसूण पाकळ्या, भरपूर असा पुदिना, त्यानंतर घ्यायचे कोथिंबीर. म्हणजे त्यामध्ये काय काय टाकलं बघा. पहिल्यांदा टाकलं आपण खोबरं, त्याच्यानंतर टाकला लसूण, थोडासा पुदिना, भरपूर अशी कोथिंबीर, जिरे, एवढं सगळं टाकायचं आणि ते मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. कारण अशा पद्धतीने तुम्ही एकदा चटणी ट्राय करा, खूप मस्त लागते. आणि सँडविचसोबत ह्या चटणीची टेस्टही खूप छान येते. मी आता यामध्ये जिरे पण टाकलेले आहेत बघा, कारण जिऱ्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि अशी पण ही चटणी बनवताना नेहमी चटणी बनवून झाली ना की थोडी पातळ बनवायची, कारण ती सँडविचसोबत खाताना खरंच खूप मस्त लागते. तर मिक्सरला ही अशी बारीक बारीक वाटून घ्यायची. आणि पहिल्यांदा जेव्हा आपण वाटतो तेव्हा त्याचे असे जाडसर राहते, कारण त्याच्यामध्ये सगळं ओलं सगळं असल्यामुळे. तर त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केलं ना की मस्त असं एकदम बारीक वाटलं जातं. त्यामध्ये असे कण वगैरे राहत नाही. तर असं मिक्सरला 2 ते 3 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं. आणि जसं लागेल तसं पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करत राहायचं. त्यामुळे ना चटणी एकदम बारीक वाटली जाते आणि मध्ये मध्ये कचकचही लागत नाही खाताना. मस्त अशी चटणी होती. ही चटणी तुम्ही डोस्यासोबतही खाऊ शकता. डोश्यासोबत जर खायची असेल तर त्यामध्ये थोडे शेंगदाणे ॲड करा, त्यामुळे आणखी टेस्ट चांगली येते. तर त्यामध्ये मी जवळपास अर्धा तांब्याला वरती पाणी ॲड करणार आहे, कारण अशी घट्टसर आमच्या घरामध्ये कोणाला जास्त आवडत नाही. आणि अशी पातळच चटणी छान लागते सँडविचसोबत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आपली चटणी बनवून झालेली आहे. त्यानंतर मिक्सरचं काम तर होऊन गेलेलं आहे. तर लगेच मिक्सर पुसून जागच्या जागी ठेवून टाकला, म्हणजे किचनवर जास्त पसारा होत नाही. त्यामुळे ही सवयी तुम्हीही लावून घ्या, की जेव्हा ज्या गोष्टीचं काम होतं ते लगेच साफ करायचे आणि लगेच तिच्या जागेवर ठेवून द्यायचे, म्हणजे ना किचनवर जास्त पसाराही होत नाही. आणि त्यात माझं किचन खूपच छोटं असल्यामुळे मी लगेचच वस्तू जागच्या जागी ठेवून टाकते. इकडे मी सोलायला बटाटे घेतले होते. बटाटे छान असे थंड झाले होते, त्यामुळे मी त्याच्या साली काढून घेतल्या. आणि बटाटे ना साली काढून घेतलं ना की मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्याची जे भाजी बटाट्याची बनवतो ती एकदम एकजीव होऊन जाते. त्यानंतर गॅस पेटवला, त्याच्यावर कढई ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलं. कारण आणि ही अशात कढया मी आजकाल जास्त करून स्टेनलेस स्टीलचंच भांडी वापरते, कारण मला जर्मलच्या भांड्यात खाऊ नये असं डॉक्टरने पण सांगितले आहे. तर मी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. तर त्याला मस्त असं परतून घ्यायचं. अशा पद्धतीची चटणी आणि अशा पद्धतीची भाजी जर तुम्ही घरी बनवली तर खरंच तुम्ही नंतर बाहेर सँडविच खाण्याची तुम्हाला इच्छाही होणार नाही, कारण एवढं छान असं सँडविच या पद्धतीने घरी बनवलं जातं. आणि ह्या बटाट्याच्या भाजीने तुम्ही वडेही बनवू शकता, याचा वडापावही बनवू शकता. तर मी अगोदर कांदा टाकलेला आहे, त्यामध्ये मस्त असे कढीपत्ता टाकला, त्यामध्ये लसूण टाकलेला आहे, मोहरी टाकलेली आहे, लाल तिखट आणि जिरे टाकलेले आहेत. आणि थोड्या वेळाने ना असं चांगलं परतून घ्यायचं. आणि थोड्या वेळाने मग हळद टाकायची. हळद अगोदरच तेलामध्ये नाही टाकायची, नंतर टाकायची. मग मी मस्त असे अगोदर हलवून वगैरे घेतलं. कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर हळद टाकायची. आणि जो मी काळा मसाला टाकला आहे, हा आमचा गावचा आहे घाटी मसाला. हा 2 चमचे मसाला टाकला. मीठ टाकायचं.
काळा मसाला आणि मीठ टाकलं की मस्त असं परतून घ्यायचं. कोणीही आपल्या घरी अचानक गेस्ट आले तर हे तुम्ही सँडविच करू शकता, कारण हे सँडविच प्रत्येकाला आवडतं. तुम्ही एकदा करूनच बघा. त्यामध्ये मी हळद पण ॲड केली बघा नंतर. आणि ना लहान मुलांनाही टिफिनसाठी वगैरे ही रेसिपी खरंच खूप छान आहे. लाल आणि आपलं काश्मीरी लाल तिखट आहे ना, ती नंतर 1 चमचा टाकायचं. आणि हा बटाटा मी हातानेच असा मॅश करून टाकत आहे, कारण मग त्याच्यामध्ये भाजी एकदम एकजीव होऊन जाते आणि मस्त अशी भाजीला टेस्ट येते. कारण यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच ॲड करत नाही. अशी भाजी मुलांनाही खूप आवडते. ह्याचे तुम्ही पराठेही बनवू शकता, वडेही बनवू शकता आणि सँडविचही बनवू शकता. म्हणजे ह्या भाजीद्वारे तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे पदार्थ बनवता येतात. मुलांच्या टिफिनसाठीही बनवता येतात. आणि अशी भाजी मस्त अशी हलवून घेतल्यानंतर मॅशरने चांगली मॅश करून घ्यायची. त्यामुळे तिचा मसाला आणि ती एकजीव होते. आणि गरम मसाला टाकायला विसरू नका, कारण गरम मसाल्याने खरंच खूप छान अशी टेस्ट येते. मग त्यानंतर थोडा वेळ ना ही भाजी चांगली परतून झाली की त्यामध्ये ना थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडा वेळ ना भाजी मस्त अशी झाकून ठेवायची. त्यामुळे वाफेवर बटाटा आणखी चांगला शिजला जातो आणि मसाले त्यामध्ये उतरतात. त्यामुळे भाजीची टेस्ट एकदम सुंदर लागते. तुम्ही पाहू शकता आता भाजी किती सुंदर दिसत आहे. आणि खरंच ही भाजी टेस्टला पण खूप सुंदर लागते. ह्याचे वडे तर खूप अप्रतिम होतात आणि सँडविचही. अशा पद्धतीने नक्की तुम्ही भाजी बनवून पहा. त्यानंतर पुढील प्रोसेस अशी आहे की आपण ना मार्केटमधून सँडविच ब्रेड घेऊन या. म्हणजे कोणत्याही आपल्या किराणाच्या दुकानात वगैरे किंवा लोकल मार्केटमध्ये कुठेही ऑनलाईनही तुम्ही मागवू शकता, झेप्टोवरनं वगैरे. आपले सँडविच ब्रेड मागवायचे आणि त्यानंतर ब्रेडला जी आपण तिखट चटणी बनवून घेतली होती ती चटणी लावून घ्यायची आणि त्याच्यावरती मग मस्त असं बटाट्याची भाजी स्प्रेड करून घ्यायची छान अशी. आणि ती जी चटणी असते त्यात पुदिना टाकल्यामुळे त्याचीही टेस्ट खूप अप्रतिम असते. आणि पूर्ण असं ब्रेडला ती भाजी लावून अगोदर चटणी लावून घ्यायची आणि त्यानंतर ही बटाट्याची भाजी अशी ब्रेडला मस्त अशी लावून घ्यायची. मी एक वेळेस अशी 4 सँडविच बनवत आहे, कारण एक बनवण्यापेक्षा एकदम 4 बनवले आणि ते जे सँडविच पॅन आहे माझ्याकडे त्यामध्ये टाकलं तर पटपट उरकतात. आणि मस्त असं तुम्ही पाहू शकताय की 4ही ब्रेडला मी मस्त अशी चटणी लावून घेतली अगोदर. त्यानंतर वरून अशी व्यवस्थित अशी भाजी लावून घेतली आणि त्याच्यावरील ब्रेडला 4ही ब्रेडला मी मस्त असं बटर लावून घेत आहे, कारण बटरने ही खूप मस्त टेस्ट येते. तुम्हाला जर बटर नको असेल तर घरी जे तुमच्यात तूप असतं ते तूपही तुम्ही लावू शकता. तुपानं ही सुंदर अशी टेस्ट येते. त्यानंतर मी चीज बॉल मागवले होते, कारण ह्यावेळेस मी स्लाईस नाही मागवल्या, कारण म्हटलं बघूया जरा वेगळं ट्राय करून बघूया म्हणून चीज बॉल मागवले होते. तर पूर्ण असं भाजीवरती मी मस्त असं कोणताही कंजूसपणा न करता भरपूर असं चीज टाकलेलं आहे. त्यामुळं अजूनच सुंदर हे सँडविच होतात. तर तुम्हीही जेव्हा घरी बनवाल सँडविच तेव्हा चीज टाकायला विसरू नका आणि चीज टाकताना कंजूसगिरी करू नका. ज्याला भरपूर प्रमाणात चीज खायला आवडतं त्यांनी भरपूर असं चीज टाका, त्यामुळे अजूनच टेस्ट होते. त्यानंतर वरूनही त्याला मस्त असं बटर लावून घ्यायचं. तर मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तुम्ही पाहू शकता की मस्त असं 2 सँडविच मी ठेवलेले आहेत. हा पॅन मी लोकल दुकानातूनच घेतलेला आहे. आय थिंक मला हा 400 का 450 या 300 रुपयाला काहीतरी भेटला होता. पण सँडविच मेकरपेक्षा ह्याच्यामध्ये जे करतो ते सँडविच खरंच खूप छान होतात. आणि मग मी असे मस्त असे सँडविच बघा मी ठेवलेले आहेत. थोडा वरून दाब दिलेला आहे. वरून असं बटर लावायचं, खाली पण पॅनला मस्त असं बटर लावायचं आणि मंद आचेवरती ना त्याला छान असं शेकायचं. जर तुम्ही जास्त फास्ट गॅस केला तर ते जळून जातात. माझ्याकडून थोडंसं असं करपलं गेलं पहिलेवाले. तर नेक्स्ट टाईम मी असं मीडियम गॅस ठेवलेला आहे की त्यामुळे ते खालून लगेच लागणार नाहीत. कमी गॅसवरती आतपर्यंत मस्त ते शिजले जातात, म्हणजे भाजले जातात. तर तुम्हीही ना कमी गॅस करून ठेवा. तर तुम्ही पाहू शकताय मी वरून त्याला आता बटर लावलं, कारण बटरने ना मस्त त्याला क्रिस्पीपणा येतो आणि सँडविच अप्रतिम लागतात.
खरं तर माझी मैत्रीण ना माझ्या मुलाला नेहमी काय ना काय खाऊ बनवलं की देत असते, म्हणून मी पण आज ठरवलं होतं की आज तिच्याही मुलांना थोडं तरी द्यायचं. आणि आतिश पण हट्ट करत होता की लवकर बनव, मला भूक लागली. तुम्हाला तर ऐकायला येतच असेल. मला पण एक तू ये माघारी जा. त्या मी हे देते, हे वाला देते. तू खाऊन जातोय का? मग माघारी एक देऊन पटकन खायला तुला हे वाला तयार करून ठेवते. अरे तब एक काढ. हा करून देते की तुला गरम आहे खूप आतिश. माहिती आहे, खातो मी कधी. तुला प्लेट देऊ दे. आधी त्यांना पटकन देऊन ये ना, म्हणजे दोघं खातील ते. मामांच्याच घरी खातो ना. आमच्या घरी खाणार. हा. अशा पद्धतीने मग सँडविच करून पहा. आतिशने बघितलं ना किती हट्ट केलाय लवकर दे म्हणून. खरं तर खूप छान होतं सँडविच आणि लहान मुलं तर खूप आवडीनं खातात. लहान काही मोठ्यांनाही हे सँडविच खूप आवडतं. आणि तुम्ही जर असं सँडविच केलं तर बाहेर कधीही तुम्ही सँडविच खायला जाणार नाही. स्वस्तात मस्त असं सँडविच होतं. मग आम्ही मस्त असं सँडविच खाल्लं. मस्त सँडविचवर ताव मारला आणि मी सर्व काम घरातलं उरकलं होतं, कारण मग किचनही खूप खराब झालेलं होतं. किचन आवरलं, घर एकदम नीटनेटके ठेवलं आणि तुम्ही पाहू शकताय की घर किती सुंदर आणि क्लीन दिसत आहे. देव पण खूप छान असे प्रसन्न वाटत आहेत आणि घरामध्येही खूप छान प्रसन्न वाटत आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझी सँडविच रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि मस्त राहा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.